कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऊन भरपूर आहे, मला वाटते फक्त ऊन 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 आहे। त्यावेळेला एवढं ऊन होतं की असं वाटत होतं की या उन्हामध्ये जाऊन आम्हाला ऊसाची शेती करायची, कसं करणार आम्ही। आम्हाला ऍक्च्युली ऊसाचा माळा शोधायचा आहे। मी सांगू शकता इकडे कुठे आहे? काय पलीकडे 5 मिनिटात जाल तुम्ही। दादा तिथं ऊसाचं शेत आहे, ऊसाचं शेत आहे त्यांचं। कुठे आहे माहिती तुम्हाला? बाकीच्या पोरी पोचल्या असतील यार, लवकर जाऊया ना आपण, आपल्याला जिंकायचं आहे। हॅलो कीर्ती, हेच आहे तुमचं शेत? हे तुझं शेत आहे का? मम्मी पप्पा कुठे? शोनी, हॅलो शोनू, हे तुझं शेत आहे? हे तुमचं शेत आहे? चल आम्हाला घेऊन चल शेताकडे चल। शोधत शोधत उन्हामध्ये 2-3 जणांना विचारून खूप लांब गेलो आम्ही आणि मग फायनली आम्हाला शेत सापडलं। हाय कीर्ती, फायनली आम्हाला तुझं शेत भेटलं। खूप ऊन आहे यार। नमस्कार ताई। तुम्ही इकडे ऊस तोड करतात का? हो, आम्ही इकडे ऊसतोड करतोय। मग आम्हाला कसं करायचं? नाही, आपण मदत करूया ना, एक काम करू त्यांची। हा, आम्हाला कळेल कसं। ठीक आहे, बरं बरं, ठीक आहे। ए गाईस लवकर या। चल चल चल। लवकर लवकर। हाय हाय दादा, हाय हाय। हॅलो दादा, आम्हाला पण हे शिकायचंय, तुम्ही कसे ऊस कापतात। दादा मला दाखवा एक कुठे हे आहे। हाय आजोबा आमची आज मोहीम आहे। आम्हाला ऊसाचा रस विकायचा सगळ्यांना आणि त्याच्यासाठी आम्हाला ऊस लागेल। काय पण करून आम्हाला जिंकायचंय। प्लीज प्लीज प्लीज। पण आम्ही खूप त्यांना प्लीड केलं, प्लीज 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 आजोबा प्लीज, आम्ही काय पण तुम्ही बोलाल ते करू। तेव्हा जाऊन ते मानले। काय हे कसं तोडायचं? इथून कमीत कमी 2 फुटाचं अंतर पाहिजे ना, हाताचा आणि याचा। मग खाली इथं मारायचं, एकदम खाली मारायचं। वाकडं धरू ते। हा, हे क्रॉस। त्यांनी आम्हाला पहिले करून दाखवलं की ऊसाचं पहिले वरचं त्याचं जे लीव्स असतात ते काढतात आणि त्याच्यानंतर खालून ते रूट्स आहे ते पार्ट कापतात। सो आम्हाला ती टेक्निक कळली आणि मग आमच्या हिशोबाने आम्ही ते ऊस कापणं चालू केलं। गणपती बाप्पा मोरया। तुटला। आणि आता ऊस कापायला स्ट्रेंथ खूप लागते आणि टेक्निक पण त्याची असते। तुम्ही जर बरोबर त्याला एक झटक्यात मारलं तर ते खूप सोपं असतं करणं। तिकडे लिटरली खूप सारे ऊस आहेत, ते दिवसात एवढं काम करतात, ते बघून मला खूप असं हे वाटलं की यार दिस इज बियॉन्ड माय स्ट्रेंथ। मला कधी वाटलं नव्हतं की मी शेतात काम करेन आणि हे जे काही काम करते मला तरी वाटतं मी एका दिवसाचे 15,000 घेईन। सापी वगैरे असतात तिकडे? हो भरपूर। पूर्ण 10 मिनिटच आम्ही काम केलं आणि असं वाटलं की बस झालं, आता गरगरायला लागेल किंवा आम्हाला पाणी पाहिजे। म्हणजे हे शेतकरी पूर्ण दिवस काम करतात, कसं करत असतील खरंच, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम यार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।